या ठिकाणी मंदार आहेत, सुवर्ण आहेत किंवा देसाई आहेत, तुमच्यापैकी कोणाला तरी छत्रपतींबद्दल असा वाद आहे हे माहिती होतं का हो? कोणालाच माहिती नव्हतं, मलाही माहिती नव्हतं. अहो, हा वाद लोकांपर्यंत पोचवायचं काम हे करताय. मराठी अनुवाद करून यांनी खेड्यापाड्यात ही घाणेरडी विकृत विक्षिप्त भाषा पोचवली आणि बिचाऱ्या मराठी जनांना दुखावल्याचं पाप यांच्या माथी जातं. जेम्स लेनचं इंग्रजी पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून गायकवाडजी प्रश्न हा आहे की एवढं सगळं कशासाठी केलं जात आहे, याच्या मागचा उद्देश काय? याच्या मागचा उद्देश स्पष्ट आहे, लक्ष विचलित करायचं. बोला गायकवाडजी. दत्तो वामन पोतदारांना यशवंतराव चव्हाणांनी शिवचरित्र लिहायला सांगितलं. दत्तो वामन पोतदारांनी आपल्या आयुष्यामध्ये 80,000 रुपये राज्य सरकारकडून घेतले, परंतु शिवचरित्र लिहिलं नाही. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की ज्या शिवाजी महाराजांच्या बापाचं सुद्धा हे सापडत नाही पायपोस, त्याच्याबद्दल काय लिहायचं असं दत्तो वामन पोतदार बोलले होते. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षीपर्यंत शहाजीराजांकडे होते. 1638 ते 1642 त्यांना बेंगलोर येथे संपूर्ण शिक्षण दिलं गेलं. हे शिवाजी महाराजांच्या शिवभारतमध्ये परमानंदाने लिहून ठेवलेलं आहे. अस्सल कागदपत्रामध्ये दादोजी कोंडदेवचं. गायकवाडजी मला एक साधा प्रश्नाचं उत्तर द्या की शिवाजी महाराजांची अस्मिता, शिवाजी महाराजांचा जो गौरव आहे तो या पुतळ्यामुळे कमी होतोय का? नाही, गौरव कमी होतोय नाही, त्यांची अस्मिता जाती आहे. त्यांचा गौरवच नुसता कमी होत नाही, तर त्यांच्या शेजारी हा जो पुतळा ठेवलेला आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी. गायकवाडांना माझी अशी सूचना आहे की एकदा छत्रपतींचा इतिहास नीट वाचा. छत्रपतींचा इतिहास हा केवळ लढायांपुरता मर्यादित इतिहास नाही आहे. समाज रचना कशी असली पाहिजे, देश कसा चालला पाहिजे, अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे, पर्यावरण संवर्धन कसं असलं पाहिजे, आपापसातले संबंध कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यातनं जर बोध घेता आला तर खऱ्या छत्रपतींचे आपण वंशज, नाहीतर आपण छत्रपतींचे वंशज नाही. गायकवाडजी प्रश्न इकडे साधे आहेत की हे जे पुतळ्यांचं राजकारण केलं जात आहे, आपण आधी पण इतिहास बघितला की महाराष्ट्रात बऱ्याच वेळी पुतळ्यांवर दंगली झालेल्या आहेत. तुम्हाला योग्य वाटतं का? आणि आता हा जो विषय नव्हता, हा कुठला कोण लेनिन आला, त्याने पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर हा विषय सुरू झाला आणि आता हा विषय चिघळत चाललाय. तुम्हाला वाटतं हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि बरोबर आहे? नाही, वाद होणं हे निश्चित चुकीचं आहे, पण ज्यांनी वाद उत्पन्न केला त्यांना शिक्षा का होत नाही? आता ते म्हणतात की तुम्ही इतिहास वाचला का? शिवाजी महाराजांचा त्यांनी सगळा इतिहास सांगितला. मला फडणवीसांना साधा प्रश्न विचारायचा आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध का केला होता? मूळ प्रश्न पुतळ्यांची आवश्यकता नाही. विरोध केला असेल त्याला फासावर लटकवणं हो, विषय काय आहे? तुमच्या मनामध्ये हेच विष आहे, याच विषयाचा आहे. गायकवाडजी आपण त्यांना बोलून देऊया. बोला गायकवाडजी, प्रश्न तुमच्या मनामधल्या या विषयाचाच आहे. या देशामध्ये सगळ्या समाजामध्ये चांगले आणि वाईट लोक झाले. मी तर तुम्हाला जाहीरपणे सांगतो, ब्राह्मण समाजात जे वाईट असतील त्यांना चौकात फासावर लटकवा. मी कधी त्यांना समजायला तुम्हाला म्हणायला जाणार नाही, पण कुठेतरी केवळ कोणीतरी ब्राह्मण आहे, केवळ कोणीतरी मराठा आहे, केवळ कोणीतरी कुठल्या तरी समाजाचा आहे म्हणून अशा प्रकारे राजकारण करणं हे छत्रपतींना मान्य नव्हतं. आपल्या मनातले विष काढून टाका. नक्की. इथे देवेंद्रजी, माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की मुळात भावनांना जपणारा असा हा महाराष्ट्र आहे, त्यामुळे पुतळे हवेतच. मात्र त्या पुतळ्यांवरनं कुठेतरी राजकारण होतं, जी शिकवण असते त्या महापुरुषांची ती कुठेतरी लांब राहते. या सगळ्यातनं मार्ग मग काय आहे असं वाटतं? नाही, याच्यामध्ये आमचा टॉलरन्स, शेवटी आम्ही जर स्वतःला हिंदू म्हणवतो तर हिंदुत्वामध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर सहिष्णुता आहे. ग्रीक होऊन शकैवंत टूटते ते भूमी पर, हारते ते हौसले पंचनद के तीर पर, पता नहीं कहा है वे अतीत में समा गए, काल के प्रवाह में खुद को वे मिटा गए. म्हणजे एवढी आक्रमण झाली ती समाविष्ट करून सहिष्णुतेतून भारतीय जीवन पद्धती, हिंदू जीवन पद्धती ही जिवंत राहिली. ही सहिष्णुता जी छत्रपतींनी जपली, छत्रपतींच्या याच्यात 18 पगड जातीचे सर्व धर्माचे लोक होते, ही सहिष्णुता कुठेतरी आम्ही संपवतो आहोत. ही सहिष्णुता संपल्यामुळे आणि आज जो प्रकार या ठिकाणी चाललाय ना तो संपलेला सहिष्णुतेचा प्रकार आहे. ही सहिष्णुता जर जिवंत ठेवली तर असे वादच तयार होणार. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की प्रवीण गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेड सारखे लोक या सहिष्णुता संपवायला कुठेतरी मदत करतायत आणि कुठेतरी हा जो वाद नव्हता तो वाद निर्माण करतात. मदत नाही, ते प्लॅनिंग, षडयंत्र आहे. आणि मुळात मी प्रवीण गायकवाडांना असं आवाहन करतो, जर ते स्वतःला मराठा म्हणवत असतील, शुद्ध बीज असेल तर आपण अजमल कसाबला गोळ्या घालूया.
ज्या न्यायमूर्तीने जेम्स लेनची बंदी उठवली आहे त्याला गोळ्या घालण्यासाठी मी पुढे जातो. धनंजय देसाई, हिंदू राष्ट्र सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने प्रवीण गायकवाड यांनी माझ्याबरोबर सहचारी होऊन यावं. त्यांची माय वेळली असेल तर त्या न्यायमूर्तीला न्यायालयात घुसून पीठासीन न्यायमूर्तीला मारलं पाहिजे होतं. आमच्या राष्ट्रपुरुषावर गलिच्छ आरोप करणाऱ्या जेम्स लेनला त्याने घातक शस्त्र आणून दिली तरी चालतील, पण हे असे विषारी विचार मान्यता केली त्या पुस्तकावर त्या न्यायमूर्तीविरुद्ध हे अवाक्षर बोलत नाही आणि भटब्राह्मणांविषयी भिक्षुकांविषयी बोलतात, पुरुषार्थ मेलेल्या प्रेतांवर दाखवतात. ही मर्दानगी आहे का यांची? जेम्स लेन, अजमल कसाब, अफजल गुरुपेक्षा जर या देशाला घातक असेल तर संभाजी ब्रिगेड आहे. ही संभाजी ब्रिगेड नाही, मंबाजी ब्रिगेड आहे. अफजल खानाबरोबर जो शिवाजी महाराजांचा चुलता चालून आला होता तो मंबाजी ब्रिगेडची ही ब्रिगेड आहे, मंबाजी ब्रिगेड. ही संभाजी ब्रिगेड नाही. देशाला घातक असलेले अफजल गुरु अजमल कसाबला मारता येईल, पण ही समाजात गायकवाडजी बरेच आता प्रश्न इकडे उपस्थित झाले. तुम्हाला काय म्हणायचं? आपल्याकडे वेळ कमी आहे, बोला. नाही, साधा प्रश्न आहे की ज्यांना इतिहास माहीत नाही. इतिहास गेला तेल लावतो. आज भविष्य काळ आणि वर्तमान आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचं उत्तर आजच्या वर्तमान काळानुसार देशाची जर्जर अवस्था झालेली आहे. शाहू महाराजांचा जगातला पहिला पुतळा छत्रपती शाहू महाराजांनी पुण्यात बसवण्याचं नियोजन केलं 1920 साली. त्यावेळेस पुण्यातल्या ब्राह्मणांनी कोळशाच्या रांगोळ्या काढल्या, काळ्या पट्ट्या बांधल्या, त्यांना गोळ्या घालूया आपण. मला हा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि देसाईला विचारायचा फडणवीस मी काय म्हणतोय, शिवाजी महाराजांच्या विरोधात ब्राह्मणांनी का आंदोलन केलं? ज्यांनी पुस्तकावर या ठिकाणी ब्राह्मणांची बाजू मांडण्याकरता आलो नाही. मी राष्ट्रवादी माणूस आहे, राष्ट्रवादाची बाजू मांडतो. जो राष्ट्रवादी आहे, जो छत्रपतींना मानणार आहे, त्यांच्यापैकी एक मी आहे. आणि तुम्ही या ठिकाणी छत्रपतींना विकत घेतलेलं नाही. छत्रपती माझे देखील आहे, माझं देखील ऊर तेवढंच भरून येतं, माझ्याही नसामध्ये तेच रक्त आहे. आपण लक्षात ठेवा. चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट होत असताना देशातून ही नवीन वर्ण व्यवस्था आणण्याचं षडयंत्र आहे. कारण देशामध्ये वर्णव्यवस्था असली तर राष्ट्र अराजक राहील आणि त्या अराजकता माजवण्यासाठी गायकवाड तुमची संघटना फार मोठं योगदान देते. माझ्यामध्ये ISI-पेक्षा जास्त घातक आहात संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ. देसाई, गायकवाड, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ संपलेला आहे आपला. तुम्ही सगळे इथे स्टुडिओमध्ये आलात आणि आपले मतं मांडली, त्याबद्दल तुमचे आभार. पण एवढं मात्र निश्चित की पुतळे आहेत, हवेत की नकोत, आणि असतील तर त्याच्यावरून वाद तर नक्कीच व्हायला नको, कारण ते महाराष्ट्राला सध्या तरी परवडणारे नाहीत, एवढंच खरं. रोखोकमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.